आप देख रहे हैं न्यूज़ 9 भारत, रखिए आपको सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज़ 9 भारत। मैं हूं आपके साथ अंजलि। चलिए रुक करते हैं खबरों की ओर। ऑनलाइन फार्मेसी बिक्री और अन्य मार्गों के विरोध में केमिस्ट एंड ड्रगिस्ट संगठन की ओर से देश भर में एक दिवसीय बंद का आह्वान किया गया। इसी के तहत नांदेड़ जिले में भी आज सभी मेडिकल स्टोर बंद रखे गए। हालांकि अत्यावश्यक सेवाएं जारी रहीं। नांदेड़ जिला केमिस्ट एंड ड्रगिस्ट यूनियन के अध्यक्ष शंतनु कोडागिरे के नेतृत्व में दवा विक्रेताओं ने जिलाधिकारी को निवेदन सौंपा और कार्यालय के सामने धरना आंदोलन करते हुए जोरदार नारेबाजी की। इस आंदोलन में जिला अध्यक्ष शंतनु कोटगिरे, सदानंद मेडेवार, दीपक कोठारी, लक्ष्मण क्षीरसागर सहित बड़ी संख्या में केमिस्ट शामिल हुए। महाराष्ट्र से संदीप देसाई की खास रिपोर्ट। आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतभरातील 12.5 लाख केमिस्टांचा हा बंद आहे। त्यामध्ये नांदेड जिल्हा 100% बंद आहे। या बंदमध्ये जिल्ह्यातील 2200 केमिस्ट बंदमध्ये सहभागी आहेत। हा बंद 24 तासासाठी पुकारलेला आहे। मुळात या बंदमध्ये ऑनलाईन फार्मसीच्या विरोधामध्ये हा बंद आहे। जोपर्यंत ऑनलाईन फार्मसी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही केमिस्टांच्या हिताचे काम करू शकत नाही किंवा जे काही रिटेलर आहेत त्या रिटेलरच्या भविष्यातले व्यवसाय नुकसान होत आहे आणि रुग्णांसोबत अतिशय जास्त धोका होत आहे। जसे की ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून MTP किट असेल, गर्भपाताची औषधे, नशीची औषधे, कफ सिरप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी येत आहेत आणि याचा सर्रास अन्न औषध प्रशासनाच्या नियमाचं उल्लंघन होत आहे। तरी आरोग्याच्या निगडीत हा अतिशय गंभीर विषय असल्यामुळे सरकारने याच्यात दखल द्यावी, ऑनलाईन फार्मसी तात्काळ बंद करावी ही विनंती आहे। आम्ही लगेच नांदेड जिल्हा संघटनेच्या वतीने आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत। हा बंद 24 तासाचा पुकारण्यात आलेला आहे। अत्यावश्यक रुग्णांना जे काही औषधी लागतील त्याच्यासाठी जिल्हा असोसिएशनकडून एक हेल्पलाईन तयार केलेली आहे। रुग्णांना काही अडचण असेल तर कृपया त्या नंबरवर आपण संपर्क साधावा आणि रुग्णांची जी काही गैरसोय होते त्याबद्दल जिल्हा संघटना दिलगिरी व्यक्त करते। पुन्हा एकदा शासनाला आमची आव्हान आहे की आपण ऑनलाईन फार्मसी पोर्टल तात्काळ बंद करावं। दिल्ली हायकोर्टाने आमच्या सारखा म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी। दिल्ली हायकोर्टाने तसं आपल्याला त्याचं जजमेंट आलेलं आहे। आमची लढाई ही जोपर्यंत ऑनलाईन फार्मसी बंद होणार नाही तोपर्यंत चालूच राहील। कृपया आपण मीडियावाल्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि 12.5 लाख केमिस्टांच्या हिताचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयासोबत आपणही राहावं आणि रुग्णांशी जे काही फसवणूक होत आहे औषधाच्या माध्यमातून त्यांच्या शरीरावर जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून ते वाचेल आणि आपला व्यवसाय टिकून राहील आणि सर्वांचे कुटुंबसुद्धा अबाधित राहतील। याविषयी पुन्हा एकदा मी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय के। संपूर्ण भारतातील 12.5 लाख औषधी दुकानं बंद आहेत। महाराष्ट्रातील जवळपास 1,40,000, मराठवाड्यातील 40,000 व नांदेड जिल्ह्यातील 4,000 औषधी दुकाने ही कडकडीत बंद आहेत। हा बंद आमचा ऑनलाईन फार्मसी विरुद्ध आहे आणि ऑनलाईन फार्मसीचे दुष्परिणाम म्हणजे रुग्णांना गर्भपाताच्या औषधी, नशेच्या औषधी हे सहजरित्या उपलब्ध होत आहेत आणि याचा मोठा परिणाम समाजावर होत आहे आणि गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। मागच्या कोविडच्या काळात सरकारनं कायदा आणला होता की औषधी डोअर डिलिव्हरी करा। तो कायदा आतापर्यंत सरकारनं रद्द केला नाही आणि तो कायदा हातात धरून ब्लिंकिट आणि झिप्टो हा सध्या मोठ्या प्रमाणात माल ऑनलाईन फेक AIचे प्रिस्क्रिप्शन जनरेट करून लोकांना पाठवत आहेत। त्याची दुकाने जवळ नसताना 4 ते 5 मिनिटात औषधी रुग्णाच्या घरी जाते। नशेच्या पिल्स, सायकिक औषधी, खोकल्याच्या औषधी आणि याचा मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर परिणाम होत आहे। दिल्ली हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टने 1.5 वर्षापूर्वी हा जजमेंट दिला की ऑनलाईन फार्मसी बंद झाली पाहिजे आणि जगात कुठंच ऑनलाईन फार्मसी हे चालू नाही, फक्त भारतात चालू आहे, ते बी बेकायदेशीरपणाने। तर मागच्या 1.5 वर्षात आम्ही सरकारला वारंवार निवेदन दिले व मागण्या केल्या की ही बंद झाली पाहिजे, पण सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या। त्यामुळे नाईलाजानं आम्ही आज हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आमचा बंद हा यशस्वी झालेलाही आहे आणि मी हा बंद सरकारनं आमचा आज मागण्या पूर्ण नाही केल्या त्याच्यानंतर आम्ही बेमुदत बंद चालला जाऊ।
आणि त्यावेळेस भारतात रुग्णांना प्रचंड गैरसोयी याची सरकारनं दखल घ्यावी. तरी सरकारला विनंती करतो की ही आमच्या मागण्या संपूर्ण लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या आणि रुग्णांच्या औषध विक्रेता बंद अप्पासाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाळत आहे आणि हे बंद जे आहे ते रुग्णांसाठी बंद केलेलं आहे. रुग्णांना जे एक औषधी MTP किट त्याच्यानंतर नशेच्या औषधी सगळ्या लहान लहान मुलांनासुद्धा मिळत आहे आणि त्यामुळे नशा करणारे लहान लहान मुलंसुद्धा जास्त होत आहेत. तरी ह्या बंदमध्ये आम्ही जे सहभागी झालेले आहे ते रुग्णांसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जे आमचे लोक ऑनलाईन औषधामुळे आमच्या धंद्यावर पण परिणाम होत आहे त्यामुळे आम्ही बंद पुकारत आहे. आणि या बंदमध्ये ज्यांना ज्यांना गैरसोय होत आहे त्याच्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिलगिरी व्यक्त करतो. फार गरजेचं आहे म्हणून मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की हे आपलं पहिलं पाऊल आहे. जर आपल्याला अजून ॲग्रेसिव्ह बनायला गरज पडली तर आपल्याला बनायलाच लागेल. केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद. थँक्यू. बंद आहे. अभी के लिए फिलहाल इतना ही काफ़ी। बने रहिए हमारे साथ। छोटी से बड़ी खबर जानने के लिए न्यूज़ 9 भारत पर अब चाहूँगी इजाज़त। नमस्कार।